नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि व्यापारी बंधूंनो, हा जो माल तयार झालेला आहे हे बघा 2 नंबर साईज आहे आणि हा हिरवा जो माल आहे ही 1 नंबर जम्बो साईज आहे. पण अजून आपण हिरवा ठेवलेला आहे. याला ठेवलेला आहे म्हणजे काय की त्याला मापात माल असल्यामुळं त्याला लवकर कलर येत नाही आहे. पण कलर येण्यासाठी विशेष प्रयत्नसुद्धा आपण केलेले नाही. विशेष जर प्रयत्न केले तर एक 8 ते 10 दिवसामध्ये याला कलर घेऊन जातो. मग आता विशेष आहे की जोपर्यंत माल विक्री होत नाही किंवा व्यापाराला पसंत पडत नाही तोपर्यंत आम्हाला ते करायचं नाही. आणि याची साईज अशीच वाढत राहणार आणि अशा प्रकारचा कवडी येत राहणार माल. आणि हे जे बघा पोटातला माल असा साईज कसं झालं आहे त्याचे 2 कारणं आहे. योग्य नियोजन तर आहेच आहे. योग्य नियोजनपेक्षाही आपण जे याला टॉप कट मारला होता त्या टॉप कटमुळं काय झालं की पोटामध्ये ज्या काड्या राहिल्या होत्या ना त्या काड्याला खूप जबरदस्त असा माल लागला आहे बघा. तर पोटामध्ये माल लागणं किती महत्त्वाचं आहे इथून आपल्याला लक्षात येते. ह्या झाडाला जसं तर तुम्हाला लांबून मी दाखवलं होतं. झाड लांबून जर असं पाहिलं त्या झाडाला मालच दिसत नाही, काहीच माल नाही हे बघा. आणि जर आपण आतमध्ये जाऊन पाहिलं तर आतमध्ये आपल्याला प्रॉपर माल लक्षात येतो आहे. म्हणजे या झाडाला काहीच दिसत नाही, त्याला कॅरेटभर माल तर नक्कीच आहे. त्यामुळं आणि हा जो कमी भागला आहे 1 कॅरेट माल झाडाच्या कॅनिपिनुसार तुम्हाला वाटते की 1 कॅरेट म्हणजे तर किरकोळ आहे, पण यावर्षी तो फुटला हेच नशीब. आणि आतमध्ये जर असं पाहिलं तर सिंगल डबल फळ आहे. आणि ह्याचे पैसे आपल्याला साईजनुसार एकदम बेस्ट होणार आहे. कारण साईज माल कमी जरी असला तर साईज आपल्याला टॉपची असल्यामुळं जो टॉपचा रेट असेल तोच आपल्याला मिळेल. हे जे तुम्ही ओव्हरलोड बघताय थोडं जास्त माल लागला आहे त्यामुळे त्याची साईजही आपल्याला थोडीशी कमी जाणवते. ती साईज होऊन जाईल 15 दिवसामध्ये, पण बाकीच्यापेक्षा कमीच जाणवते. तर हार्ड कटिंग किती महत्त्वाची आहे आणि वारा ऊन जमिनीवर ऊन पडणे वारा लागणे झाडांना हे किती महत्त्वाचं आहे हे इथून तुम्हाला लक्षात आलं आहे. त्यामुळं असं जर तुम्हाला अडचणी असेल की ऊन वारा बरोबर भेटत नाही तर हार्ड कटिंग आणि त्यानंतरचं नियोजन मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे पुढचे 4 महिने खूप महत्त्वाचे असते, ते 100% करा.